हॅलो हाय नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस, म्हणून तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा। आणि आजचा कलर आहे गुलाबी, म्हणून मी ही पिंक कलरची साडी घातली आहे। आणि ह्या वर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आली आहे, म्हणून आमच्याकडे आज अष्टमीचं कन्या भोजन पण आहे, त्याचा पण मी व्हिडिओ बनवते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी आणि आई देवीची ओटी भरायला जात आहोत। आजच्या दिवशी आमच्याकडे गावातील ज्या देव्या आहेत त्यांची ओटी भरली जाते, म्हणून अगोदर मी आणि आई ओटी भरून येतो। इकडे आम्ही आता आलो आहोत आमच्या समाज मंदिर म्हणजे भावसार मडीमध्ये। इकडे हिंगलाज मातेची ओटी भरतोय। त्यानंतर इकडे मागच्या साईडला कणकाई माता पण आहे, हे बघा। ही आहे महालक्ष्मी आणि हिंगलाज माता, दोन देव्या आहेत इकडे। इकडेच एक अजून कणकाई मातेचं पण मंदिर आहे। आई आता त्या कणकाई देवीची ओटी भरून येत आहेत। खूप गर्दी आहे, संध्याकाळी असून जास्त गर्दी आहे। बरं झालं गेलेलो आपण। छोटी ना, इकडे आम्ही आता गणपती बाप्पासाठी कपडे घेतोय। हे बघा, त्यांच्याकडे अशा टाईपचे ड्रेसेस आहे। यातला हा छोटा आमच्या मंदिरातल्या बाप्पा छोट्या गणपतीसाठी घेतोय, आणि हा गल्लीमध्ये जे मंदिर आहे मोठ्या बाप्पाचं त्याच्यासाठी घेतलाय। अरे छान वाटतंय ना, येलो पिंक जास्त छान दिसते उठून। आम्ही बांगड्या भरून घेतो, असं म्हणतात नवरात्री 2 तरी बांगड्या भरल्या पाहिजे, ते सौभाग्यवतीचं लेणं असतं। म्हणून मी आणि आई आता एक डझन बांगड्या भरून घेतोय। 3 इकडे घाला आणि इकडेच्या हातात 3। आज जे कन्यापूजन करणार आहे ना, त्यासाठी मी त्या कुमारिकांना द्यायला काही गिफ्ट्स आणले, ते मी दाखवते त्यांना मी आज काय देणार आहे। तर ही अशी छोटीशी पर्स घेतली आहे, परत हे साज शृंगार पण द्यायचा असतो, तर त्यात आहे टिकलीचं पॅकेट, नेल पेंट, ही अशी छोटीशी मिनी लिपस्टिक, त्याच्यानंतर आहे मेहंदीचा कोन, आणि ही ओढणी पण द्यावीच लागते। आणि त्यानंतर त्यांना स्कूलमध्ये नेण्यासाठी मी हा टिफिन बॉक्स पण आणलाय। तर आता मी काय करते, ह्या पर्समध्ये हे सगळं मेकअपचं जे साहित्य आहे ते पर्समध्ये ठेवून घेते, म्हणजे त्या मुलींना घरी नेताना सोपं होईल। आणि आई जाऊन ओट्या भरून आलो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल। आता मी पटकन स्वयंपाकाला लागते, कारण कुमारिका येतीलच थोड्या वेळात। हे बॅकग्राऊंडला तुम्हाला जो आवाज येतोय ना, तो आमच्या इथे खाली देवीचा अष्टमीचा होम चालू आहे त्याचा येतोय। आणि आमच्याकडे अष्टमीचा होम पेटला की त्याच्यानंतर कुमारिकांना जेवू घालत असतात। काही ठिकाणी सकाळी जेवू घालतात, पण आमच्याकडे आधीपासून होम पेटला की लगेच इकडे कुमारिका जेवायला बसत असतात। तर मी आज जेवणामध्ये काय काय बनवले ते तुम्हाला आधी दाखवून देते। इकडे मी बनवलं आहे चण्याची भाजी, त्यानंतर इकडे आहे खीर, शेवयांची खीर बनवली आहे मी, आणि याच्यात आहे भात। पुऱ्या गरम गरम करेल। चण्याची भाजी खीर वगैरे बनवलंय ते देवीच्या नैवेद्यासाठी बनवलंय, कारण आमच्याकडे कुमारिकांना आधीपासून दही भाताचा नैवेद्य दिला जातो। खरं तर काही ठिकाणी चणे पुरी खीर असा नैवेद्य असतो, पण आमच्याकडे आधीपासून ही प्रथा चालत आली की दही भाताचा नैवेद्य दिला जातो। आता आमच्या कुमारिका आलेल्या आहेत, आता 7 जणी आल्या, 2 जणी यायच्या बाकी। तोपर्यंत मी ह्या कुमारिकांचे पाय धुवून घेते। आधी सगळ्यांचे पाय धुवून घेते, मग पूजा करेल। देवींचे पाय धुतले गेले। आता हा देवींचा भाऊ भैरव असतो एक, त्याची पण पूजा करत असतात। तर आमचा घरचाच भैरव आहे, त्याची पण पूजा करून घेते। बस मला मांडी घालून बस आता। पोलिओ लेग्स, रिदानला पण सगळंच करायची हौस आहे, जसं त्या मुलींना करते मी तसं त्याला पण करायचंय। बस म्हणा आता त्या दीदीचं करून दे, उठ पूजा करून बस। सात जण गाडी, तुझी गाडी या दीदीला देऊ। खा रिदान, तू पण खा बेटा।
याच्यामध्येच ठेवून दिलंय सगळं. त्याच्यामध्ये पण वेगळा गिफ्ट आहे ना, तो टिफिन बॉक्स राहिला ना. आशीर्वाद पण द्या. ती आली का पल्लवी? बोलवलं पण ती गावाला गेलीये. कुमारिकांसोबत आमच्याकडे एक सवाष्ण पण आली, तिची पण आई ओटी भरून घेत आहे आता. व्हिडिओ घेते. जेवणाचं ताट आहे, पुरी, चण्याची भाजी, शेवयांची खीर आणि भात. त्याच्याच बस जेवायला.